नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं। याआधी कधीच खाल्ली नसेल अशी फक्त 1 वाटी मटारपासून मटार वडीची रेसिपी आज आपण बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मटार घेतला आहे। अंदाजे हा पाव किलो मटार आहे। मटार सध्या स्वस्त आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने ही नवीन प्रकारची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये हे हिरवे मटार आपण घालून घेऊया। मटार मी स्वच्छ धुवून घेतलेले होते। यानंतर 1 हिरवी मिरचीचे 2 तुकडे केले आहे, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातला आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा जिरं आणि भरपूर कोथिंबीर घालायची आहे। 2 ते 3 चमचेच पाणी घालायचं आहे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मी बारीक पेस्ट केलेली नाही, अशा पद्धतीने हे मिश्रण जाडच वाटून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, तुम्ही इथे पाणी न घालता सुद्धा वाटून घेऊ शकता। तर आता हे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर 1 चमचा मीठ घालायचं आहे। सुरुवातीला मीठ जास्त घालू नका। आता इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, तर बेसन एकदम जास्त घालायचं नाही, आधी थोडंच बेसन घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। गरज लागेल तेव्हाच आपण इथे बेसनचा वापर करणार आहोत। तर हे मिश्रण थोडं पातळ वाटतंय म्हणून मी सगळं बेसन यामध्ये घातलेलं आहे। तर 1 वाटी बेसनचा इथे मी वापर केलेला आहे। हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस बघूया। हे मिश्रण आता बाजूला ठेवून द्यायचं आहे। यानंतर इथे मी कढईमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। इथे मी एक चाळणी घेतलेली आहे। चाळणीला अगोदरच मी तेल लावून ठेवलेलं आहे। तेल लावल्यामुळे वडे आपले चिकटणार नाहीत। आता अशा पद्धतीने छोटे छोटे वडे आपण यामध्ये घालणार आहोत। तर हे वडे घालताना लक्षात ठेवा, एकदम जवळ हे वडे घालू नका, थोडे असे लांब लांबच वडे घालायचे आहेत। तर सगळे वडे असे घालून झालेले आहेत। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवर आपण हे वाफवून घ्यायचे आहेत। आता यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत। तर मसाला बनवण्यासाठी कढई मी गरम केलेली आहे। 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर इथे मी रफली चॉप करून 2 कांदे घेतलेले आहेत। हे कांदे चांगले तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। गॅस इथे मी मीडियमच ठेवलेला आहे। कांदा छान 1 ते 2 मिनिटं परतवून झाल्यावर 2 मी इथे टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहेत, ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत। आता टोमॅटो चांगले सॉफ्ट होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। तर छान हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथे मी 2 काश्मीरी मिरची घेतलेली आहे, 1 हिरवी मिरची, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। हे 5 काजू मी घेतले आहे। काजू मी आधी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले होते। तर हे काजू सुद्धा यामध्ये घालून हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो चांगला नरम करून घ्यायचा आहे। छान हे मिश्रण शिजलेलं आहे। आता हे पूर्णपणे थंड झाल्यावर आपण याचं वाटण करून घेणार आहोत। तर इथे आपल्या वड्या सुद्धा वाफवून झालेल्या आहेत आणि या मी थंड करून घेतलेल्या आहेत। हे बघा, थंड झाल्यावरच या वड्या व्यवस्थित निघतील। गरम असताना तुम्ही काढल्या तर त्या वड्या निघणार नाही आणि तुटतील। तर चमच्याने हे बघा अशा पद्धतीने या वड्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर चमच्याने सगळ्या वड्या मी सेपरेट केलेल्या आहेत। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। 1 चमचा जिरं, हिंग पावडर थोडीशी घालायची आहे। 1 मी मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता हे छान व्यवस्थित तेलावर परतवून घ्यायचं आहे। कांदा चांगला परतवून झाला की यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। तर अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकतात, 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे। हा मसाला चांगला तेलामध्ये परतवून घेऊया। कांदा टोमॅटो भाजून जे मी वाटण केलं आहे ते वाटण सुद्धा यामध्ये घातलेलं आहे। आता हे तेलातच व्यवस्थित असं छान परतवून घ्यायचं आहे। तर हे वाटण चांगलं परतवून घेतल्यानंतर झाकण ठेवूया आणि 1 मिनिट हा मसाला चांगला शिजवून घेऊया। तर हा मसाला आता चांगला मी शिजवून घेतलेला आहे। 1 चमचा धणे जिरे पावडर घालायची आहे। मी मगाशी मसाल्यामध्ये घालायला विसरली, काही हरकत नाही, नंतर घातली सुद्धा तरी चालते। मिक्स करून घेऊया। आता आपण मटारच्या ज्या वड्या बनवल्या होत्या त्या वड्या यामध्ये घालायच्या आहेत।
आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे हा मसाल्यामध्ये आपण या वड्या कोट करून घ्यायच्या आहेत, छान अगदी एकजीव करून घ्यायच्या आहेत। आता मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये मी पाणी घातलेलं आहे, तर पाणी यामध्ये जास्त घालू नका, कारण ही रेसिपी जी आहे ती खायला दाटसरच छान लागते, एकदम पातळ ग्रेव्ही करायची नाही। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कसुरी मेथी घातल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो, तर कसुरी मेथीचा वापर इथे तुम्ही नक्की करा। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा, आपण वडीमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे आणि वाटण जेव्हा बनवलं, कांदा टोमॅटो जेव्हा फ्राय केला मसाल्याला, तेव्हा सुद्धा आपण मिठाचा वापर केला आहे। झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे। तर 10 मिनिटं मंद गॅसवर मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे। तुम्ही या भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता, अजिबात घट्ट नाही किंवा अजिबात पातळ भाजी नाही, अशा पद्धतीने ही भाजी बनवायची। 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे। जर तुमच्याकडे किचन किंग मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे गरम मसाल्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त 1 मिनिट हा मसाला शिजवून घ्यायचा आहे, कारण आपण भाजी आधी शिजवली तर जास्त शिजवायची गरज नाही। आता बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी घातलेली आहे। फायनली आपली मटार वडीची रस्सा भाजी झणझणीत पद्धतीने तयार झालेली आहे। तर मटारची भाजी तुम्ही नेहमी करतच असतात, पण या माझ्या पद्धतीने एकदा मटारची भाजी बनवून बघा। खूपच चविष्ट, खूपच टेस्टी आणि एकदम जबरदस्त अशी ही भाजी तयार होते। कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीने मटारची रेसिपी बनवून बघा, खूपच छान लागते ही भाजी, सगळ्यांना नक्कीच आवडेल। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडल्यात तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।